हॅलो फ्रेंड्स, आजची आपली स्टोरी आहे बिहारचा डॉन चंदन मिश्रावरती। आपण बऱ्याचदा पिक्चरमध्ये पाहिलं होतं, खूप मोठे मोठे क्रिमिनल असतात, त्यांचे गँग्स वगैरे असतात, त्यांची सगळीकडे एक भीती असते। तर याच रिलेटेड आपली स्टोरी आहे। चंदन मिश्रा आणि त्याचा एक फ्रेंड शेरू, या दोघांची खूप घट्ट मैत्री होती। या दोघांनी क्राईममध्ये एवढं स्वतःचं नाव केलं की त्यांचं नाव ऐकूनच बाकीचे लोक घाबरत होते। त्यांनी एक स्पेशल ट्रेनिंग घेतली होती शूट करण्यासाठी। जेव्हा एखादा गाडी चालवत असेल तर दुसरा पाठीमागे तोंड करून बसायचा। जेव्हा ते पाठीमागे तोंड करून बसायचा तेव्हा बरोबर त्यांचा निशाणा लागायचा। तसेच त्यांनी खूप लोकांना मारले, खूप मोठमोठ्या लोकांना त्यांनी ठार केलं। बिहारमधील अनिल सिंग, नौशाद, भरत रॉय, शिवजी खेर, जेलचा क्लर्क, खूप मोठ्या मोठ्या लोकांना चंदन मिश्रा आणि त्याचा मित्र शेरू यांनी दोघांनी मारलेला आहे। यांच्यावर खूप क्राईमही आहेत। बिहारचा डॉन चंदन मिश्रा याने 12पेक्षाही खूप क्राईम केलेले आहेत आणि एका मर्डरची शिक्षाही त्याला झालेली आहेत। बाकीचे अजून ट्रायल चालू आहेत। त्याची शिक्षा चालू असताना त्याने मी आजारी आहे, मला ट्रीटमेंटची गरज आहे, मला 15 दिवसाची सुट्टी देण्यात यावी असं अपील केलं। त्यानंतर त्याची 15 दिवसाची सुट्टी मंजूरही झाली। तो एवढा मोठा डॉन, त्याने कितीतरी क्राईम केलेत आणि त्याला एकच शिक्षा झाली आहे, तरीही त्याला 15 दिवसाची सुट्टी मंजूर करण्यात आली ट्रीटमेंटसाठी। त्याची सुट्टी मंजूर झाली, तो बाहेर निघाला, पण त्याने हॉस्पिटलमध्ये न जाता जो आपला अड्डा आहे, बिहार आणि यूपीच्या बॉर्डरला बक्सर म्हणून एक त्याचा अड्डा आहे, तो त्याच्या अड्ड्यावर जातो। त्याचे जे क्रिमिनल फ्रेंड्स आहेत ते चंदन मिश्राचे असे सत्कार करतात की त्याने कोणती ट्रॉफी जिंकली आहे, त्याने खूप मोठं काम केलेलं आहे असं त्याचा सत्कार केला जातो। त्याची पार्टी ठेवली जाते आणि असं करत करत तो 12 दिवस एन्जॉय करतो। जी त्याची सुट्टीचे दिवस आहेत ते त्याची संपायला आलेले असतात। तर तो 13व्या दिवशी पारस या हॉस्पिटलमध्ये जातो आणि प्रायव्हेट वॉर्ड येथे ॲडमिट होतो। चंदन मिश्रा सेकंड फ्लोअरवर 209 रूम नंबरमध्ये तो ॲडमिट झाला होता। ॲडमिट झाल्यावर नंतर डॉक्टर येतात, त्याला चेकिंग करतात आणि डॉक्टर त्याला सांगतात की तुम्ही आता ठीक आहात, तुम्ही आता डिस्चार्ज घ्या। चंदन मिश्रा डॉक्टरला म्हणतो मला अजून 1 दिवस हॉस्पिटलमध्ये थांबायचं आहे। तो एवढा मोठा डॉन, त्याच्या गोष्टीला कोण नकार देणार। डॉक्टरही म्हणले थांबा, तुम्हाला जेवढा वेळ थांबायचं आहे, आणि तो अजून 1 दिवस हॉस्पिटलमध्ये थांबतो आणि हेच थांबणं त्याच्या जीवावर बेतलं। तर चंदन मिश्रा सेकंड फ्लोअर 209 रूममध्ये ॲडमिट असताना 5 लोक सेकंड फ्लोअरवर येतात। ते एका पाठोपाठ एक चालत राहतात। समोरच्या व्यक्तीने स्वतःचा चेहरा लपवला नाहीये, पण बाकीचे जे 4 जण आहेत डोक्यावर टोपी घातलेली आहे, त्याचा चेहराही नीट दिसत नाहीये। हा तुम्हाला व्हिडिओ मी दाखवतच आहे। समोरचा व्यक्ती आपल्या कमरेत हात घालून येतो आणि तो जसंही दरवाजा उघडत असताना आपल्या हातातली पिस्तूल काढतो आणि त्याच्या पाठोपाठ बाकीचे 4 जणही आपली स्वतःची पिस्तूल काढतात आणि रूममध्ये दाखल होतात। तो रूममध्ये दाखल झाल्यानंतर सगळे 36 सेकंद या रूममध्ये असतात। 36 सेकंदामध्ये काय काय घडलं तर ही सर्व जी 5 जण आहेत ते आपली गन काढून चंदन मिश्राला शूट करतात आणि शूट करून 36 सेकंदानंतर बाकीचे जे 4 जण आहेत ते लगेच रूमच्या बाहेर येऊन पळत जातात एक्झिटकडे। जो पहिला गेला होता एकदम नॉर्मल, जसं काही झालंच नाहीये तसं तो हळूहळू चालत जातो आणि नंतर एकदम पळायला सुरुवात करतो। याचा खूप मोठा आवाज आला होता, तर बाकीच्या रूमचे लोकही बाहेर येतात आणि नंतर डॉक्टरला कळवण्यात येते। डॉक्टर त्यांना लगेच इमर्जन्सी वॉर्डला हलवतात। नंतर पोलिसांनाही माहिती पडते, पोलिसही घटनास्थळी येतात। सर्व इन्व्हेस्टिगेशन करून पोलीस बघतात काय काय झालेलं आहे। पोलिसांना असं लक्षात येतं की हे गँग वॉरचंही प्रमाण आहे। पोलिसांना असं निदर्शनास येतं इथे गँग वॉर झालेला आहे। चंदन मिश्राचे जे दुश्मन आहेत त्यांनी बरोबर प्लॅनिंग करून हा डाव रचलेला आहे आणि बरोबर चंदन मिश्राला गोळी मारून ठार केलेला आहे। चंदन मिश्रा आणि त्याचा फ्रेंड शेरू या दोघांचे गँगचं नाव एकदा 2009 साली ऐकायला भेटलं होतं। असं वाटलं की हा एक पिक्चरचा एक सीन आहे। खुल्लमखुल्ला आले, शूट केलं आणि निघूनही गेले। कुणाला कानोकान कसलीही खबर झाली नाही। ही खबर आपल्याला भेटलीही नसती जर चंदन मिश्रा आपल्या 15 दिवसाच्या सुट्ट्या एन्जॉय करून परत जेलमध्ये गेला असता तर। या गँग वॉरमुळं त्याची डेथ झाली आणि हे सर्व उघडकीस आलं। त्याचे सोशल मीडियावर आपल्याला फोटो भेटले, त्याचे व्हिडिओज वगैरे भेटले। हे सर्व आतापर्यंत आपण पिक्चरमध्येच बघत आलोय, पण असं कधी वाटलं नव्हतं की हे रिॲलिटीमध्ये पण असेल।